वाढत्या तापमानामुळे लिंबांना मोठी मागणी आली आहे। लिंबू महाग झालेत। प्रतिनग 12 ते 15 रुपयांना लिंबांची विक्री होतीये। तुलनेत पुरवठा कमी होत असल्यानं दरवाढ झालेली आहे। आखाती युद्धाचा फटका बसल्याचं उत्पादकांचं म्हणणं आहे। तर शैक्षणिक वस्तूंच्या खरेदी करता मागवलेल्या निविदा रद्द केल्यानंतर आता मुंबई महापालिकेनं सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे रंगवण्यासाठी मागवलेली 150 कोटींची निविदा प्रक्रिया देखील रद्द केली आहे। या प्रक्रियेत घोटाळा असल्याचा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी केला होता। याच पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं ही निविदा रद्द केली आहे। मुंबईत सध्या रस्ते काँक्रिटीकरणाची 2 टप्प्यातील कामं सुरू आहेत। लांबीमध्ये मोठा फरक असतानाही प्रत्येक भागाला 50 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं होतं। पश्चिम उपनगरांमध्ये पूर्व उपनगर आणि शहराच्या तुलनेत जवळपास 3 पट रस्ते, त्यामुळे हे वाटप मनमानी असून त्यामागे योग्य अभ्यासाचा अभाव दिसून येतो, असं आमदार अमित साटम यांनी म्हटलं होतं।